नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे काव्या म्हणत असते की अहो मी आईस कॉफी मागवलेली होती, तुम्ही मला सिनेमन कॉफी का दिलेली आहे? तेव्हा इकडून पार्थ म्हणत असतो मी सिनेमन कॉफी सांगितलेली होती. आणि कॅफेमध्ये आता गोंधळ झालेला आहे. पार्थची कॉफी काव्याला आणि काव्याची कॉफी पार्थला गेलेली आहे. जेव्हा पार्थ काव्याकडे पाहतो तेव्हा पार्थचा चेहरा खुललेला आहे. म्हणजे ज्या कॅफेमध्ये काव्या गेलेली असते त्याच कॅफेमध्ये पार्थसुद्धा त्याच्या बिझनेस मीटिंगसाठी आलेला आहे. आणि हे सगळं सत्य आता समोर आलेलं आहे. तेव्हा मात्र काव्या पार्थकडे पाहतच राहते. ऑलरेडी काव्याने पार्थचं कौतुक केलेलं असतं. अनिशाने पार्थ कसा चांगला आहे या गोष्टीसुद्धा काव्याच्या समोर आणलेल्या असतात. आणि त्याचबरोबर अचानक पार्थला पाहून काव्याला तर धक्का बसलेला असतो, पण पार्थ मात्र जाम खुश झालेला असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि इकडे जीवा मात्र नंदिनीला म्हणत असतो की माझी करिअरची रिक्षा कुठं अडकली तेच कळलं नाहीये. ती मार्गावर येण्यासाठी सुसाट धावण्यासाठी तू माझी मदत करशील का? तेव्हा नंदिनी म्हणते की नाही करणार. पण त्यापुढे नंदिनी हसत असते आणि म्हणत असते की नक्की करणार जेव्हा मी तुमच्या सोबत आहे. आणि त्या पद्धतीने आता जीवा आणि नंदिनी या दोघांचा संसार मार्गावर येत आहे. तर इकडे पार्थ आणि काव्या सुद्धा एकत्र येऊ लागलेले आहेत. खरं तर काव्याच्या मनात सुद्धा ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने आहेत. काव्याने हे सगळं जीवाला न सांगण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण मी ताईला दुखवू शकत नाही असं काव्याला वाटत असतं. हे सगळं काव्या अनिशाला बोलून दाखवत आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आता आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. रम्या ही युगच्या रूममध्ये आलेली असते आणि म्हणत असते की खरंच म्हणजे जीवा बदलला रे. आधी मामाशी सुद्धा तुझी बाजू घेऊन भांडायचा, पण आज बायको आली आणि त्याने लगेचच तुला तिची माफी मागायला लावलेली आहे. अरे तुला माहिती आहे का, नशीब तिथं जीवा होता. इथं जर पार्थ असता ना तर माहिती आहे का तुला काय झालं असतं? कारण पार्थने तर तुला काव्याच्या पायाशीच पडायला लावलं असतं. कारण काही झालं तरीही पार्थला ह्या गोष्टी अजिबात सहन झाल्या नसत्या. आणि आता रम्या मुद्दामच पार्थच्या आणि त्याचबरोबर जीवाच्या विरोधात युगला भडकवत आहे. कारण युगचा वापर करून घेऊन आपल्याला पुढे काय करता येतंय का ते सगळं पाहायचं आहे तिला. म्हणून हे सगळं तिनं काढणं सुरू केलेलं असतं. त्यावेळेस ती युगला म्हणत असते मला माहिती आहे तुला तर ना त्या काव्याने तुझ्या कानाखाली मारलेली होती ना काही कारण नसताना. ती कशी आहे काव्या तुला माहिती आहे ना. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे युग मात्र पाहतच राहतो. रम्या म्हणते चला म्हणजे माझं काम बरोबर झालेलं आहे. आणि मग रम्या त्याला म्हणत असते काय झालं रे. आणि युग तर स्वतःच्या गालावर हात ठेवून उभा असतो. कारण त्याला आठवत असतं की काव्याने त्याच्या कानाखाली जो जाळ काढलेला असतो तो त्याला आठवत असतो. आणि तो पाहतच राहतो. रम्या मात्र जाम खुश झाली आहे. तिच्या मनाप्रमाणे गोष्टी झालेल्या आहेत. तिला जे हवं होतं, तिने जो विचार केलेला होता त्या पद्धतीने सगळं समोर येत असतं. तेव्हा मात्र इकडे रम्या म्हणत असते की बघितलं का, मी तुला तेच सांगत होते युग. अरे आता हे बदलले दोघंही, तुझ्याबरोबर कोणी नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव बरं सरक, मला नाही बेडशीट वगैरे चादर वगैरे बदलून घ्यायचे. तेव्हा युग म्हणतो राहू दे ना रम्याताई, मी बदलतो असं म्हणत तो गोड गोड बोलायला लागलेला असतो. रम्याताई म्हणतो. रम्याला आता भारी वाटत असतं म्हणजे आपण युगला आपल्या बाजूने करून घेतलेला आहे याचा आनंद तिला झालेला असतो. आणि ती म्हणत असते की तुला कधीही काहीही शेअर करावं वाटलं तर तू बिनधास्त माझ्याशी येऊन बोल असं सुद्धा ती युगला सांगत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र रम्या म्हणत असते की चला आता बरोबर मर्मावर बोट ठेवलेलं आहे आणि गोष्टी आता माझ्या पद्धतीनं होणार आहेत असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे रम्या म्हणत असते की युग तुला कधी काही शेअर करावं वाटलं तर तू बिनधास्त येऊन माझ्याशी शेअर कर असं सुद्धा तिने युगला सांगितलेलं असतं. इकडे आता काव्याला घेऊन अनिशा मुद्दाम त्या कॅफेमध्ये येऊन थांबलेली असते. तेव्हा काव्या म्हणत असते तुला कळतंय का, तुला हाच कॅफे मिळाला का, तुला कळत नाहीये का तू काय करतेस? तेव्हा अनिशा म्हणत असते की आता तूच सुरुवात केलेली आहे ना मूव्ह ऑन व्हायला, मग काय प्रॉब्लेम आहे, मग का असा विचार करतेस तू असं म्हणत अनिशा तिला बोलत असते. तेव्हा काव्या म्हणत असते अगं तुला कळतंय का, तू का केलंस असं? तेव्हा ती म्हणते मी काहीही चुकीचं केलेलं नाही, जे काय केलेलं आहे ते अगदी बरोबर केलेलं आहे, तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं तिने सांगितलेलं असतं. आणि मग काव्या म्हणत असते अगं टेबल तरी दुसरा घ्यायचा, कारण त्या टेबलवरती काव्या आणि जीवा यांचं के आणि जे हर्टमध्ये असतं त्यामुळं काव्याला थोडंसं वाईट वाटत असतं.
परंतु आता अनिशाने सांगितलेलं आहे की हे सगळं अशा पद्धतीनं केलं तरच होणार आहे. म्हणून अनिशासुद्धा आता काव्याला बोलत असते, काव्याला सांगत असते की हे बघ, काहीही झालं तरीही आता तुला मूव ऑन व्हायचंच आहे. आता ही कॉफी मी ऑर्डर केलेली आहे तुझ्यासाठी. तेव्हा काव्या म्हणत असते की दे इकडं, तुझी ही थंडगार कॉफी ना मला आवडते आणि मी हीच कॉफी पिणार आहे. असं म्हणत काव्याच्या हातून ती कॉफी हिसकावून घेत असते. तेव्हा काव्याला खरं तर हसू येत असतं आणि मग अनिशा मुद्दाम तिला चिडवत असते. तेव्हा ती म्हणत असते की नाही ही कॉफी नाही देणार आहे मी तुला. तेव्हा काव्या म्हणत असते की नाही मला हीच कॉफी हवी आहे. असं काव्याने सुद्धा हट्ट केलेला असतो आणि ती अनिशाला बोलत असते. दोघींचंही बोलणं सुरू आहे आणि त्याचबरोबर अनिशा म्हणत असते की काय गं, म्हणजे मला एक कळत नाही आहे की गणपतीच्या नंतर तू आज भेटते, लेक्चरलाही आलेलं नाही आहे, कॉलेजमध्येही नाही आहे, तुझं नक्की चाललं आहे काय, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा काव्या म्हणत असते काही नाही गं, आता जरा ना मी आज उशीर झाला, मला ना ते एका दुकानात जायचं होतं. तेव्हा ती म्हणते की काय. तेव्हा काव्या सांगू लागते की अगं तुला माहिती आहे का, पार देशमुखांना त्यांच्या क्लायंटने ना ट्विन वॉच दिलेलं होतं आणि काल रात्री ना माझ्याकडून गोंधळ झाला आणि त्यांचं जे वॉच होतं ते पडलं आणि ते फुटलं. तेव्हा इकडे अनिशा सांगू लागते मी सांगू का पुढं काय झालं. तेव्हा ती म्हणत असते की मग पार जिजूंनी त्या सगळ्या काचा गोळा केल्या. तुला म्हणायला असतील ते की काव्या पुढे येऊ नका, कारण हे सगळं जे काय आहे ना हे आता तुमच्या पायाला काच लागेल, हे आधी मी गोळा करतो, असं ते तुला बोलले असतील ना, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते की तुला कसं कळलं गं, ते तसंच म्हणाले आणि मी त्यांना सॉरी म्हणायला सुद्धा गेले होते, पण त्यांनी मला म्हणले की इट्स ओके काव्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, दुरुस्त करता येईल, असं ते मला म्हणालेले आहेत. आणि हे दोघींचं जे बोलणं चालू असतं आणि अनिशा जसंच्या तसं पार्थ कशा पद्धतीने रिॲक्ट झाला असेल, कसा बोलला असेल, हे सगळं ती ऐकवत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अनिशा म्हणत असते की काव्या काय हे सगळं, म्हणजे मला ना कळतच नाही आहे, म्हणजे एवढे ना गोड आहेत ना ते, खरंच खूप चांगले आहेत. इकडे मी बॉयफ्रेंड शोधते तर मला साधा बॉयफ्रेंड मिळत नाही आहे आणि तुझं मात्र भारी आहे, तुझा नवरा एवढा भारी मिळाला आहे पण तुला मात्र त्याचं काहीच वाटत नाही आहे. पण आज फिसकरलेली मांजर ही म्याव करायची का थांबलेली आहे, म्हणजे नक्की हिचं काय झालेलं आहे. ही देशमुखांची मांजर नेहमी फिसकरलेलीच असते ना, असं काव्या बोलत असते. तेव्हा मग काव्याला अनिशा बोलत असते. काव्या म्हणत असते काय गं हे सगळं. तेव्हा काव्या म्हणते मी पुढं काय सांगते ते ऐकून तरी घे, मी काय करायचं ठरवलंय. तेव्हा मात्र काव्या तिला सांगू लागते की मी दुकानात गेले होते आणि ते वॉच जे आहे ना ते दुरुस्त करायला दिलेलं आहे. अगं एवढ्या महागाचं आहे ना ते, आणि ते ट्विन वॉच आहे, एवढं त्यांना दिलेलं होतं कष्टाने, म्हणजे त्यांच्या क्लायंटने दिलं होतं प्रेमाने, आणि ते माझ्याकडून खराब झालं. मग मी ते वॉच घेतलं आणि ते दुरुस्तीला दिलेलं आहे. 1 तासात तो बोलला होईल दुरुस्त, पण मी म्हणलं घेऊ दे वेळ, कारण चांगली काच त्याची चमकली पाहिजे ना, चकाकली पाहिजे. अगं पार देशमुख एवढे भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्चरपैकी एक आहेत, मग तसं महागडं घड्याळ वगैरे त्यांच्या हातात छान वाटतं ना गं, म्हणून मी विचार केला. आणि हे काव्याचं बोलणं ऐकून अनिशा तर शॉक झालेली असते. ती म्हणत असते काय सांगतेस हे काव्या तू, खरंच तू एवढं सगळं केलं. काव्या म्हणत असते की हो मी एवढं सगळं केलेलं आहे. आणि आता दोघीही एकमेकींशी बोलत असतात आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तेव्हा इकडे जीवा आणि नंदिनी जीवाला बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण जीवा मात्र काहीच बोलत नसतो. जीवा म्हणत असतो की नाही, कसं आहे माहिती आहे का, मी रिकाम टेकडा आहे ना, या घरातल्या प्रत्येकाला असं वाटतं की मी काहीच करत नाही आहे आणि माझ्या बाबतीत सगळ्यांना तिथे गैरसमजच करून घ्यायचे आहेत. कोणालाच असं वाटत नाही आहे की मी पण काहीतरी वेगळं आहे, माझ्यात पण काहीतरी वेगळं आहे, कोणालाच माझ्याकडे वेळ नाही आहे. पार दादाला असं वाटतं जेव्हा तोच सांगेल तेव्हा मी ऑफिसला आलं पाहिजे, तुम्हाला तर माझ्यासाठी वेळच नाही आहे, तुमच्या मागे एवढी कामं असतात. घरातल्या सगळ्यांना असंच वाटत असतं, आईबाबांनाही असंच वाटत असतं. असं म्हणत जिकडे जीवा मात्र भयानक चिडलेला असतो. नंदिनी म्हणत असते जीवा काय चाललं हे. तेव्हा तो म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, या घरातल्या कोणालाच काही वाटत नाही आहे. आणि मग जीवा म्हणत असतो मित्रांनाही वाटतं. जीवाला काय काम असतं, जीवाला कधीही फोन केला तर जीवा ट्रेकिंगला यायला तयारच आहे, असं त्यांचं बोलणं सुरू आहे. तेव्हा नंदिनी म्हणते जीवा काय चाललं हे, रिकाम टेकडा, हा शब्द ऐकून मला कसं तरी होतंय. तेव्हा तो म्हणत असतो की तुला हा शब्द ऐकून कसं तरी होतंय, अगं रोज सगळेजण तुम्ही मला तसंच फील करवता आणि रोज मी त्याच दुःखातून जात आहे, तुला कुठं कधी काय पडलेलं आहे, असं तो बोलत असतो. तुला तर बोलायलाही माझ्याकडे वेळ नसतो, बरोबर आहे, मी रिकाम टेकडा आहे ना, आणि तू तेवढी कामाची आहे, असं म्हणत जीवा बोलतच असतो. नंदिनी म्हणते बास झालं जीवा,
जीवा, किती वेळ झाला मी तेच ऐकून घेते, तुम्हाला कळत नाही आहे का मला काय म्हणायचं आहे ते? बोला ना तुम्ही, संवाद झाला पाहिजे. जीवा म्हणतो कशाला संवाद, या घरातलं कपाट आहे ना तशी अवस्था आहे माझी, या कपाटाप्रमाणेच मी असतो असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र नंदिनीला वाईट वाटतं, नक्की जीवा दुखावला गेलाय, पण तो कशामुळं दुखावला गेला ही गोष्ट मात्र लक्षात आलेली नसते. आणि त्याच वेळी इकडे नंदिनी म्हणत असते की अहो जीवा असं काय करताय तुम्ही. इकडे अनिशा सुद्धा ऐकत असते आणि त्यानंतर काव्या सांगू लागते की अगं तुला अजून एक गोष्ट सांगायची राहिली, कारण इकडे मानिनी काकूंना ना माझ्या पहिल्या अफेअरबद्दल कळलेलं आहे. तेव्हा अनिशा म्हणते मग तू का गप्प बसली, त्यांना स्पष्ट का सांगितलं नाही की तो तुमचाच धाकटा मुलगा जीवा होता, त्याच्या मी प्रेमात होते, का सांगितलं नाही आहे हे सगळं. तेव्हा मात्र ती म्हणत असते अगं कसं सांग ना, मी ताईसाठी गप्प बसलेली आहे, कारण मला ताईची काळजी वाटत होती ना, म्हणून मी गप्प बसले. कारण बघ ना ताईचं पहिलं लग्न मोडलं आणि त्यावेळी जीवा तिथे खंबीरपणे उभा राहिला, जीवा तिथे धावत आला ताईच्या लग्नासाठी आणि त्याने ताईला ॲक्सेप्ट केलं, सगळ्यांच्या समोर त्यांचं लग्न झालं. खरं तर आत्ता कुठं त्यांचं नातं सुधारतंय, जीवासुद्धा मूव ऑन होतोय. पण अगं तुला माहिती आहे का, जेव्हा मानिनी काकूंच्या लक्षात ही गोष्ट आली ना, तेव्हा मानिनी काकूंनी स्वतः माझी माफी मागितली. त्यांना वाईट वाटलं गं, गैरसमज होतात ना, त्या मला म्हणाल्या कुणीतरी मला काहीतरी सांगितलं म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवून तुला असं बोलायला नको होतं, कारण त्यांना असं वाटत आहे की माझं आणि जीवाचं अफेअर अजूनही चालू आहे. पण मग इकडे ती म्हणत असते की तू सांगून टाकायचं ना, तुमचाच मुलगा आहे तो. तेव्हा ती म्हणते कसं सांगणार ना गं, नाही सांगू शकले मी हे सगळं. असं दोघींचं बोलणं चालू असतं. इकडे जीवाची मात्र चिडचिड वाढत असते. नंदिनी त्याला समजवण्याचा सगळा प्रयत्न करत असते, पण जीवाला मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. त्याला त्रासच एवढा होत असतो, तो म्हणत असतो की नाही काहीही झालं तरी बास आता, कारण मला आता सहन होत नाही आहे तुमचं हे सगळ्यांचं वागणं बोलणं, या सगळ्याचा मला त्रास होतोय, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते की जीवा शांत व्हा जरा, तुमच्या लक्षात येत नाही आहे का. आणि त्याचबरोबर इकडे काव्या आणि अनिशा यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे. काव्या जे काही घडलेलं आहे ते सगळं अनिशाला सांगत असते आणि अनिशा सगळं ऐकून घेऊन काव्याला मोलाचा सल्ला देत असते. तेव्हा काव्याला म्हणत असते की खरंच आता ना, तू खरंच खूप गोड झाली आहेस ना, असं मला वाटतंय, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की अगं तसं नाही आहे, कसं आहे माहिती आहे का, की या घरामध्ये जेव्हा आल्यापासून मी पाहते खरंच पार्थ किती काळजी घेतात, त्याचबरोबर जीवासुद्धा नंदिनीची काळजी घेतो. नंदिनी ताईला काय हवं नको पाहतो, ते दोघंही मूव ऑन होत आहेत. इकडे जीवा आता डायनिंग टेबलवरती येऊन बसलेला असतो. रम्या आणि आता वसूने प्लॅन केलेला आहे की जीवाला उचकवायचं. जीवा शांतपणे विचारात बसलाय, त्याच्या विचारात आहे, टेन्शनमध्ये. आणि इकडे रम्या आणि वसू म्हणत असतात की अगं आज कोणाकोणाचा स्वयंपाक करायचा आहे, त्यांचं बोलणं चालू आहे. आणि त्याच वेळी जीवा तिथं असतो, ती मग नावं सांगते आणि मग रम्या मुद्दा म्हणू लागते की अगं तू जीवाचं नाव नाही घेतलंस आई. तेव्हा मात्र इकडे बोलत असते ती म्हणजे वसुंधरा, अगं त्याचं काय नाव घ्यायचं आहे, तो रोजच असतो ना जेवायला, असा पण तो घरीच पडून असतो, मग काय त्याचा एवढा विचार करायचा आहे, तो तर असणारच आहे ना खायला. तेव्हा मात्र जीवाला खूप वाईट वाटतं. जीवा म्हणत असतो काय चाललंय, तुम्ही काय समजता काय मला, मी या घरात राहायचं आहे का नाही, लक्षात येते का तुमच्या, काय करायचं आहे सांगा, असं इकडे तो बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे आता जीवाला खूप राग आलेला असतो. जीवा त्यांच्याशी बोलत असतो तेव्हा ते म्हणत असतात की काय चुकीचं बोलले. व रम्या म्हणत असते काय चुकीचं बोलले रे आई, तुला सांग बरं, तू घरातच असतो ना दिवसभर बसून, कधी तुला वाटलं का की आपण काही काम करावं, कामधंदा करावा. तेव्हा जीवा म्हणत असतो की हो का, तुम्हाला सगळ्यांना तेच वाटतं ना. आता नंदिनी तिथं आलेली असते आणि जीवाला खूप वाईट वाटलेलं आहे, या गोष्टीची जाणीव नंदिनीला झालेली असते. नंदिनी म्हणत असते की जीवा अहो शांत व्हा तुम्ही जरा, असं नका विचार करू. आणि मग नंदिनी म्हणते बाद झालं वसू आत्या, आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढं जीवाबद्दल बोलण्याआधी विचार करावा लागणार आहे, तुम्हाला आधी माझ्याशी सामना करावा लागणार आहे. असं म्हणत नंदिनीने तलवार उपसलेली आहे आणि ती वसू आणि रम्यावर धावून गेलेली आहे, अगदी रणरागिणीचं रूप घेतलेलं आहे. तेव्हा वसू म्हणत असते मी काही चुकीचंच बोललेले नाही आहे. तेव्हा ती म्हणते हो का, जेव्हा जात होते ना ऑफिसला, आत्ता काही महिन्यांपूर्वी त्यांनी बंद केले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येत नाही आहे ते म्हणजेच की तुम्हाला माहीत नाही आहे, कारण ज्या जीवांनी
आता जी हिंमत दाखवलेली आहे ती हिंमत तुम्ही नाही दाखवू शकत आणि तुमची तर लायकीच नाही हो ते बोलायची, कारण तुम्ही काय आहात ना ते मला चांगलंच माहिती आहे. कारण तुम्ही आमचा संसार उद्ध्वस्त केलेला होता, पण जीवानी येऊन तो माझा वाचवले. आज या घराण्याची इज्जत वाचवली ती जीवानी वाचवलेली आहे. तुम्ही काय केलेलं आहे असं म्हणत नंदिनी जी खडसावून बोलत असते ती मात्र भयानक बोलत असते. तेवढ्यातच ती म्हणत असते की तू काय बोललीस, जेव्हा माझा भाचा आहे मी काही बोलेल त्याच्याशी. तेव्हा नंदिनी म्हणत असते हो ना, जेव्हा तुमचा भाचा आहे मग मला सांगा पार्थ आणि बाबा यांच्याशी तुम्ही सगळ्या गोष्टी डिस्कस करत असता, मग कधी जीवाशी नाही डिस्कस केल्या? तेव्हा नाही वाटलं तुम्हाला की आपण जीवाला पण विचारूया, जीवा पण या घराचा एक भाग आहे? तेव्हा नाही तुमच्या लक्षात आलं तुमचा भाचा कोण आहे ते, आणि आता तुम्हाला आठवतं आहे का? असं म्हणत नंदिनीने जी तलवार उपसलेली असते ती इतकी भयानक असते की नंदिनीने उपसलेल्या तलवारीमुळं इकडे आता वसुंधराची वाट लागलेली असते. नंदिनी म्हणते नाही जुळत, त्यांना नाही वाटलं की ते करावं आपण, त्यांचे विचार वेगळे आहेत आणि त्यांना वेगळं काहीतरी करायचं आहे. एखाद्या माणसाला नसतो रस्त्या ऑफिसच्या कामामध्ये, पण तुम्हालाही कधी वाटलं नाही की त्यांना समजून घ्यावं? आणि ती म्हणत असते तू कोण आहेस का बोलणारे, तू नाही बोलायचं मला. तेव्हा मानिनी तिथे येते आणि म्हणते माझी सून आहे आणि जीवाची बायको आहे, या घरची सून आहे, या हक्काने ती तुला बोलू शकते. आणि मग नंदिनी चिडलेली असते. ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं तुम्ही विसरला असाल पण तुम्ही जे काय केले, अंगावर हे कपडे आलेत ना तुमच्या, ती कशामुळे आलेले आहेत ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि तुम्हाला जर या सगळ्यातून वाचायचं असेल आणि मग मी जर बाबांना सांगून तुमच्या बाबतीत काही ठोस निर्णय घेऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्हाला विचार करावा लागणार आहे. मी बाबांना सांगून आत्तासुद्धा तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करू शकते असं नंदिनी बोलत असते आणि वसुआत त्याची बोलती बंद केलेली असते. जीवाला तर इतका अभिमान वाटलेला असतो की आपण नंदिनीच्या बाबतीत चुकीचा विचार करत होतो. हीच ती नंदिनी आहे जी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि तिला जाणीव आहे मी तिच्यासाठी जे काही केलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीची नंदिनीला जाणीव आहे. या गोष्टीमुळंच इकडे त्या दोघांनाही खूप छान वाटलेलं असतं. त्याचबरोबर इकडे रम्या आणि वसुआत त्याची मात्र नंदिनीने चांगलीच लायकी काढलेली असते. त्याचबरोबर इकडे मानिनी पाहत असते आणि मानिनीने सांगितलेलं असतं की हो तुम्ही जे बोलताय जे वागताय ते पूर्णपणे चुकीचं आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की तेच म्हणजे आता कॅफेमध्ये काव्याला सिनेमन कॉफी आलेली असते आणि त्याचबरोबर इकडे पार्थला आईस कॉफी गेलेली असते. काव्या उठते आणि म्हणते ही सिनेमन कॉफी आहे, मला ही सिनेमन कॉफी नको आहे, मला आईस कॉफी हवी आहे असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात आणि ते म्हणत असतात काय, आणि मग सगळ्यांच्या समोर आता घडलेलं असतं. तेव्हा पार्थ म्हणतो की माझी आईस मला सिनेमन कॉफी, आणि मग दोघंही एकमेकांकडे पाहतात. पार्थ त्याच कॅफेत आलेला आहे, काव्या मात्र पाहतच राहते. काव्यालाच खरंच खूप बरं वाटलेलं असतं आणि फायनली आता ती कॉफी जी आहे ती काव्या आणि पार्थ हे दोघं जण कशी एन्जॉय करतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे जीवा मात्र नंदिनीला म्हणत असतो की माझी करिअरची रिक्षा मार्गावर येतच नाही आहे, ती वेगळ्याच मार्गावर जात आहे. तर तिकडे नंदिनीला तो म्हणत असतो की ती मार्गावर आणण्यासाठी तू माझी मदत करशील? तेव्हा नंदिनी म्हणत असते की हो नक्की करेल मी मदत असं नंदिनीने सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.